गुड मॉर्निंग गाईज. सर स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये. तर आता सकाळचे वाजलेले आहे 7:13 झालेले आहे. मी आता दादाला नेऊन दिलं कॉलेज जवळ आणि झोप पण नाही झाली आहे हे तर माहित आहे. आता मी कॉलेजची तयारी करतो आणि मी पण कॉलेजला जातो. तर समोर कंटिन्यू करा ब्लॉग. तर गाईज आता माझी आंघोळ वगैरे झालेली आहे. आता चाललो मी कॉलेजला. वेळ झालेला आहे मला. तर आता डायरेक्ट कॉलेजला भेटू किंवा क्लास झाल्यावर भेटू. तर चला समोर बघा ब्लॉग. आज खूप मजा येणार आहे. चला. तर गाईज काल छावा बघायला एक मित्र गेला होता. तर आपण त्याला रिव्ह्यू विचारून पिक्चरचा कसा आहे कसा नाही तर त्याला आता विचारतो. आणि आज मी पण जाणार आहोत तर त्याला विचारतो आणि बघा तुम्ही तो काय काय सांगतो. तर मी समोर बघा. पिक्चर म्हणजे खूप चांगलं होतं. महाराजांच्या म्हणजे जीवनावर आधारित होतं. हमारी ऑडियन्स मराठी आहे. म्हणजे महाराजांच्या कसं सगळं काही समजू येतं. महाराजांचा स्वभाव कसा होता, त्यांची एकतापणा, आणखी त्यांची निष्ठा आपल्या मराठा लोकांना घेऊन सगळं म्हणजे समजू येते. लोक म्हणतात की म्हणजे पिक्चर बघणं टाइम ऑफ वेस्ट आहे, म्हणजे टाइम वेस्ट होते म्हणून. पण असं नाही आहे. जेव्हा लोक इतकं मेहनत करून एक मूवी बनवते आणि ते अगर महाराजांवर रिलेटेड असेल तर नक्की बघायला पाहिजे. आणखी थिएटरमध्ये म्हणजे मोस्टली लोक इमोशनल झाले होते जेव्हा महाराजांना बंदी बनवते. म्हणजे कोणाची इतकी पॉवर नाही की महाराजांना असं झुकवू शकते म्हणून त्याच्यावर विश्वासघात झाला होता. त्यामुळे त्यांना बंदी बनवलं होतं. तरी मुघलांच्या समोर उभे राहून सुद्धा ते म्हणजे एका पटीनं झुकले नाही. आपल्या म्हणजे हार मानली नाही. आणखी थिएटरमध्ये मोस्टली लोक मी इतका म्हणजे स्ट्रॉंग आहो, पण मी सुद्धा महाराजांना जेव्हा बंदी बनवला माझे डोळ्यात अश्रू आले होते. मी सुद्धा रडून दिला. मोस्टली लोक थिएटरमध्ये इमोशनल झाले होते. सगळेजण नारे लावत होते जय भवानी जय शिवाजीचे. वरतून कसं आहे, लोक म्हणतात की एका म्हणजे माणसासाठी किंवा आपले जे राजे आहे त्यांच्यासाठी कोणी जीव कशाला दे. मी थिएटरमध्ये बसलो होतो. मूवी बघून सुद्धा मला असं वाटलं की म्हणजे मी यांच्यासाठी काही करू शकतो. अगर मी त्यांच्या म्हणजे युगात तेव्हा माझा जन्म झाला असता, मी नक्की त्यांच्यासाठी जीव दिला असता. समोर मागे पुढे नसतं बघितलं. धन्यवाद धन्यवाद. आणि असेच पिक्चर बनत राहावं महाराजांवर आणि समोरच्या पिढीला पण आपला इतिहास माहीत झाला पाहिजे. आणि आज मी पण जाणार आहोत पिक्चर पाहायला. तर मी पिक्चरचा दुसरा ब्लॉग बनवेल. हा इथंच एंड करतो थोड्या वेळात घरी गेल्यानंतर. आणि आता बघू थिएटरचा कसा व्ह्यू राहते कसा नाही. तर चला आता डायरेक्ट भेटतो घरी गेला. चला. तर गाईज आता मूवीची तिकीट वगैरे काढलेली आहे. 4:30चा शो आहे आमचा. तर आता बघूया काय होते. तर समोर बघा ब्लॉग. आता घरी जातो मी डायरेक्ट. तर समोर बघा. तर गाईज आता 3:30 वाजलेले आहे. 3:30 4:45 झालेले आहे. तर आता मी चाललेलो आहो मूवी बघण्यासाठी छावा. तर त्या मूवीचा दुसरा ब्लॉग राहील. तर आता डायरेक्ट भेटूया मूवीवाला ब्लॉगला. तर चला.